नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला शहर परिसरातील पारगाव शिवारात बिबट्याच्या वावराची चर्चा अखेर अफवा ठरली आहे. कृष्णा लॉन्सच्या मागे एक नर जातीची काळवीट मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात बिबट्याची भीती पसरली होती. मात्र वन विभागाने केलेल्या तपासणीत या काळविटाचा मृत्यू भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी राहुल घुगे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. बिबट्याच्या शिकारीची पद्धत आणि काळविटावरील जखमा यात तफावत असल्याने कुत्र्यांच्या हल्ल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. वन विभागाने काळविटाचे शवविच्छेदन करून रीतसर दहनही केले. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. काही संशयास्पद आढळल्यास वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे. DS मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे, येवला. नमस्कार, मी राहुल घुगे, वनपरिक्षेत्र अधिकारी येवला प्रादेशिक. आज रोजी पारेगाव शिवारातील कृष्णाई लॉन्सच्या मागे कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एक नर काळवीट ठार झाले अशी बातमी आम्हाला मिळाली होती. वन विभागाने केलेल्या तपासणीनुसार हा हल्ला कुत्र्यांनीच केलेला आहे या निष्कर्षाप्रत आम्ही आलेलो असून इतरत्र मिळालेल्या बातमीनुसार हा हल्ला बिबट्याने केलेला आहे अशा अफवा पसरताना आम्ही ऐकतोय. तर नागरिकांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आम्ही आमच्या केलेल्या तपासणीनुसार हा हल्ला कुत्र्यांनीच केलेला आहे हे सिद्ध झालेले आहे. नागरिकांनी अशा प्रकारे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या AI च्या माध्यमातून सोशल मीडियावर विविध फोटो वगैरे बिबट्याचे पसरवण्याचं काम चालू आहे. तर नागरिकांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता बिबट्या संदर्भात कुठलीही हालचाल जर नागरिकांना जाणवली तर थेट वन विभागाशी संपर्क साधावा, आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा 1926 ही वन विभागाची टोल फ्री लाईन आहे, त्यावर संपर्क करून वन विभागाशी संपर्क साधावा. या सर्व गोष्टींमध्ये वन विभागाला सहकार्य करून हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य करावे असे मी वन विभागातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो.